मसाले बिसाले सर्व मिक्स करत असताना टेन्शनच नाही. 2 चमच टाक, 3 चमच टाक, एकदाच फागून लागले असं म्हणते. तोंडाला पाणी सुटलं का सुटलं, पुसून घ्या. हाय भाऊंनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये. सो आज आम्ही करणार आहे श्रावण सप्लाय आणि आता आम्ही चिकन करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही चिकन काय काय करणार आहे. सो आता भाजी बिजी धुवून घेतो, तुम्हाला दाखवतो भाजी धुतो मी ते. सो कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये. भाजी बिजी आता आणली होती मागाशीच आणि आता आम्ही धुतो ती भाजी आणि मग लसूण बिसून सोलतो आणि मग तुम्हाला दाखवतो मी कशी भाजी करतो काय त्या. सो कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. बघा ही भाजी धुवून झालेली आहे. आम्ही साहित्य बघा, हे गार्लिक पेस्ट म्हणजे लसणाची पेस्ट आहे, आला लसूणची पेस्ट आहे आणि हा एव्हरेस्टचा एक मसाला आहे, 2 पॅकेट आणलेले आहेत. याच्यामध्ये अजून भाजी आहे ती आपल्याला टिक्का करायला सो ठेवता येते. आणि इथं भाताचा प्रिपरेशन चालू आहे. हे बघा भाताचं प्रिपरेशन चालू आहे. आता झालं भात झाल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि आमच्या घरचा मसाला, दिस इज अ शेफ. तर मित्रांनो आमची भाजी बी तुम्ही धुवून झाली, आता प्रिपेअर चालू आहे सर्व भाजी बी टाकायची. आणि हे बघा मी कोथिंबीर आणली दुकानातून, ते दाखवायचं राहिलं तुम्हाला बाई. आता हे बघा आणि आता भात टाकायला घेतलाय आणि मी दाखवतो तुम्हाला खिचडी भात. हे बघा दिसत असेलच तुम्हाला, नसेल दिसत तुमचा प्रॉब्लेम, डोळा चष्मा वाढला तुमचा. हे बघा आमचे शेफ मसाले बिसाले सर्व मिक्स करत असताना टेन्शनच नाही. 2 चमच टाक, 3 चमच टाक, एकदाच फागून लागले असं म्हणते. अरे कहना क्या चाहते हो भावनो, जरा व्हिडिओ मध्ये कपडे येत असतील ते इग्नोर करा. जरा कसा इथं कपडा वाळवण्याचं साधन नाही सध्या, आम्हाला ऊन पडत नाही सुद्धा. सो जरा बाजूला घ्या, नका तुम्ही लय तिच्या डोक्यावर मिळू. नंतर भावांनो आता इथे बघा भात घातलेलं आहे, भात घातलाय, हा मसाला आहे काय. आणि हे बघा इथे कांदा कापायला घेतलाय स्वतः किरण दादानी. हे मसाला वगैरे हा टिकासाठी आहे बघा. आणि हे बघा चिकन एवढं 1.5 किलो हा चिकन, अर्धा किलो टिक्का याचे ह्या पातेल्यामध्ये मी घालू. हे बघा आमचा आजचा शेफ. पनीर चिल्लीला आम्ही विष्णू बाबाला बोलवतो आणि चिकन आमचा करायला आमचा शेट आलाय स्वतः. तर आता आपल्याला थोडासा एक प्रॉब्लेम झालाय टिक्क्यासाठी कॉर्नफ्लॉवरचं आणि मैदाने. सो आता आपण जातो स्टँडवर आणि आणतो कॉर्नफ्लॉवरचा आणि याचा मैदा. सो कंटिन्यू ना. किंवा कॉर्नफ्लोअर असेल कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर द्या, कॉर्नफ्लोअर द्या. आता आपण सामान घेतलेलं आहे, आता जाऊ घरी आपण. भेटू. बघा दादा आता वाटण्याची तयारी करतो, खोबरा कापतो तो खोबरा. हे कांदा अजून कापा, कांदा लागतील. असं झालं खोबरा.
बाई मी काय करतो होय माचीस काला घेतो त्याची घाल पेटते ना. नाही हे बघा भात. ही आमची आजीबाई आम्हाला मदत करते. मित्रांनो आलोच गाव दिला चला या कांदे आणि धाना डाळ. हे कोणाची रेसिपी अशी बघा कसा मी बोलतो. बघा पटला तो हो नाही आवडला तर सांगा का भावाने जमला. आता हे वाटणं करायला घेतलंय मी. माझं काम केला हे वाटण्याचं काम करायला घेतलंय. ते वाटत काय वाटणार का बनवित नाही व्यवस्थित. यांचं बघा ते लसूण कोथिंबीरच चालू आहे त्यात पण ते झिरो गॅरंटी त्यांची. ही स्वतः उचलत. ये देखो क्या है, ये देखो क्या है. अभी मजा आएगा ना भिड़ो. और इधर हे पाव किलो है. अजून चालूच आहे काही करीत नाही. लसूण सोलतो तर जेव्हा रेसिपी करायला घेतील तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत काही होणार नाही. तर मित्रांनो भावांनो मैत्रिणींनो आज्यांनो चला आता मी भाजी करायला घेतली. तेल वगैरे टाकलंय ना. आमचे शेफ रेडी झालेले आहे आता इथे बघा. आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे मित्र यासारखा तरी त्यांचा एक माणूस नाही वाटतंय. ते खूप मिस करतायत कोणाला तरी. कोणाला एक नाही 4-5 माणसं पण ते असते तर खूप. एक फुल वाहतो सखे हे त्याच्याने टाकायचा मसाला टाकायचा असतं ते. शेप नवीन असं लाल लाल कलर यायला खूप टाइम आहे सध्या. आपण पण ढवळून घेऊ. आयुष्यात जशी ढवळाढवळ करावी लागते तशी माणसाला वाटण्याला ढवळाढवळ करावी लागते. त्याशिवाय जेवण नीट होत नाही. मित्रांनो वाटण्याला किती पैकी किती द्यायला भारी झाले.
मित्रांनो आता भाजी बिजी सर्व आम्ही टाकून झाले. आता आम्ही टिक्याची तयारी करतो. टिक्का करायचा आहे. तो टिक्का बिक्का आता करून झाला का मग तुम्हाला डायरेक्ट जेवणालाच भेटू. सो कंटिन्यू राहिले. भूक लागली असेल थांबा जरा आमच्याकडलं जेवा. मित्रांनो आता आम्ही टिक्का टाकायला घेतलं, फ्राय करायला घेतलं. बघू शकता. हाय तर आता आमचं भाजी बी झालेली आहे. तुम्हाला दाखवतो काय भाजी कसं काय झालंय. बाबा भाजी दाखव ना. बाबा भाजी दाखव. ही बघा त्याला ढवल ना, ती ढवल्याशिवाय मजा नाही याची. ढवल. आणि हे बघा इकडे टिक्काचं चालू आहे. आणि आम्ही हे बघ एवढं किचन असलं ना तेवढं ते घाण निघतेच. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय आणि तुम्हाला दाखवतो आमचं कसं काय ताट वगैरे एकदम परफेक्ट नियोजन आम्ही केलेलं आहे. हे बघा हा भात, त्याच्यावर रस्सा, हा भाजी आणि हे टिक्का. सो बघू शकता तुम्ही हा टिक्का आहे. सॉफ्ट कडक ड्राय.